चोपड्यात टोमॅटोची आवक कमी, मार्केटमध्ये समाधानकारक भाव। चोपडा तालुक्यातील अनेक शेतकरी टोमॅटोची लागवड करतात। टोमॅटोला कधी चांगला भाव मिळतो तर कधी आवक जास्त असल्यानं शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही। मात्र यावर्षी टोमॅटोची आवक कमी असल्यामुळे बाजारात समाधानकारक भाव मिळत असून टोमॅटो उत्पादक शेतकरी सध्या काहीसे समाधानी दिसत आहेत। टोमॅटोची लागवड, देखभाल ते काढणीपर्यंत शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो। टोमॅटोची तोडणी, मजुरी, वाहतूक आणि बाजारात विक्रीसाठी नेण्यापर्यंत शेतकऱ्यांना आर्थिक ओझं सहन करावं लागतं। स्थानिक बाजारात अनेकदा टोमॅटोला अपेक्षित भाव न मिळाल्यानं शेतकऱ्यांना आपला माल सुरत सारख्या दुसऱ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जावा लागतो, त्यामुळे वाहतुकीचा खर्चही वाढतो। गेल्या वर्षी टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात असल्यानं भाव घसरले होते। यावर्षी मात्र आवक कमी असल्यानं चांगला भाव मिळत आहे। तथापि सध्या सुरू असलेले ढगाळ वातावरण आणि रात्री पडणारे धुके यामुळे टोमॅटोच्या पिकावर परिणाम होत असून रोगराईपासून संरक्षणासाठी फवारणीचा खर्च वाढल्याची माहिती टोमॅटो उत्पादक शेतकरी रावसाहेब पाटील यांनी दिली आहे। हा टमाटा मी ऑगस्ट महिन्यामध्ये लागवड केलेला होता। आता त्याचे 4 तोडे झालेले आहेत आणि आता रेट सध्या तरी बरे आहेत। आवक कमी असल्यामुळे रेट जास्त आहेत आणि जर आवक वाढली तर रेट कमी होतात आणि हे वातावरणाचा त्याच्यावर खूप इफेक्ट होतो आहे। बुरशी रोग, त्याच्यावर करपा, भुरी, डावणी असे रोग येतात। त्याच्यामुळे त्याला फवारण्यासाठी एका टायमाला एकरासाठी 5 ते 7 हजार रुपयापर्यंत खर्च लागतो। सध्या हे वातावरणामुळे शेतकऱ्यांचा जो वातावरणामुळे खूप शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे आणि खर्च वातावरण थंड राहतं, दुपारी गरम होतं, परत रात्री थंड, धुक्याचं प्रमाण वाढून गेलेलं आहे। त्याच्यामुळं त्याच्यावर जे येणारा रोग आहे, अटॅक, बुरशी आणि करपा हा लवकर अटॅक करतो, त्याच्यामुळे त्याचा खर्च वाढतो। आता टमाट्याचा मार्केट कुठे जातं विक्रीला? आपला हा माल सुरत मार्केटला जात असतो। इथं जर चोपड्याला घेऊन गेले तर त्याचा रेट भेटत नाही, त्याच्यामुळे आपल्याला सुरतला माल पाठवावा लागतो। म्हणजे आपला वाहतूक खर्च हा गाडीवाले असतात, त्यांना 60 रुपये कॅरेटप्रमाणे आपण वाहतूक खर्च देतो। कॅरेटचं भाडं असतं त्यांचं 10 रुपये, अशा पद्धतीने 70 ते 72 रुपये की एका कॅरेटचं आपल्याकडनं ते भाडे घेतात। म्हणजे आता जो भाव मिळतो आहे तो परवडतोय? ह्या सध्या आवक कमी असल्यामुळे भाव जास्त भेटतोय, त्याच्यामुळे तो 2 पैसे शेतकऱ्याला फायदा होतो। पण तेच जर तुम्ही थोडंसं थंडी कमी झाली, ढगाळ वातावरण राहिलं तर माल जास्त निघतो, एकदमच भाव कमी होऊन जातो। म्हणजे भाव जरी असला तरी ढगाळ वातावरणामुळे फवारणीचा खर्च वाढतो, खूपच खर्च वाढतो। त्याला खूपच खर्च आहे, सुरुवातीपासूनच लहानपणापासूनच ते रोप लावल्यापासून तर ते काढणीपर्यंत त्याला खूप खर्च आहे। हो, जर असे भाव राहिले तर ते परवडतात। काय नाव दादा आपलं? माझं नाव रावसाहेब विश्वनाथ पाटील, मुक्काम माचला, तालुका चोपडा। किती आपला? हा माझा 2 एकरचा प्लॉट आहे, 1057 आणि खाली एकरभर प्लॉट आहे साऊचा। लोकनायक न्यूज